नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सर्व 80 मराठी शाळा या सरसकट इंग्रजी माध्यमांच्या केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवलाय. तसंच महापालिकेच्या सर्व 80 शाळांचा फायर ऑडिट केलं नसल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. यामुळे 80 शाळांमधील शिकणाऱ्या 48,000 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी दिलेली आहे. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी या प्रकरणामध्ये भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेत याच्या तब्बल उलट झाल्याचं दिसतंय. ज्या मराठी माध्यमाच्या शाळा अत्यंत उत्तम सुरू आहे, जिथे पटसंख्या 500 आहे, 1000 आहे, 2000 आहे, म्हणजे घणसोली शाळा क्रमांक 42 इथे 3500 तब्बल विद्यार्थी मराठी माध्यमाचं शिक्षण घेत आहेत. मग या सर्व चांगली पटसंख्या असलेल्या मराठी माध्यमाचे विद्यार्थी या सर्व शाळा बंद करायच्या आणि इथे इंग्रजी माध्यम सुरू करायचं, हे कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत आणि कुणाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याचा निषेध करतोय. नवी मुंबईमधल्या या मराठी शाळा ज्या इंग्रजीमध्ये कन्वर्ट केल्या जाणार आहेत, महापालिकेच्या शाळांचं फायर ऑडिट सुद्धा झालेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळं एकतर मनसेनं या विरोधामध्ये भूमिका घेतलेली असतानाच दुसरीकडे आता ही धक्कादायक माहिती समोर आल्यानं 48,000 विद्यार्थी जे या शाळेमध्ये शिकतात त्यांचा जीव धोक्यात असल्याचं दिसतंय. आणि शाळा इंग्रजी करण्याबाबतच्या त्या लेटरवर लिहून देतोय की कुठल्याही पद्धतीचं फायर ऑडिट, फायरशी रिलेटेड अग्नी सुरक्षेची जी काही यंत्र लागतात ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही शाळेत उपलब्ध नाहीत. याचा अर्थ अग्नी तांडवामध्ये जर उद्या आमची पोरं होरपळली जाणार, मात्र महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना कुठलीही काळजी नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान मोदी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद ते साधतायत. साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना मोदींनी दिल्याची माहिती आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींची ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि यामध्ये इंधनाची साठेबाजी असेल किंवा काळा बाजार असेल जे करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मोदींनी दिल्याची माहिती आहे. पश्चिम आशियामध्ये सध्या युद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. मिडल ईस्टमध्ये जो काही युद्धाचा भडका उडालेला आहे त्याचा परिणाम इंधनावर होताना दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी काळा बाजार केला जातो इंधनाचा, तर काही ठिकाणी साठेबाजीला ऊत आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. आणि त्या पार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि जे कोणी अशा पद्धतीचं कृत्य करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीएड सीईटी परीक्षेदरम्यान नांदेडमध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे. मराठवाडा ऑनलाईन परीक्षा केंद्रावर अपुऱ्या सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नाही. हा पेपर आज नियोजित होता, काही ठिकाणी सुरू सुद्धा झाला होता, मात्र एका परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतर इथं विद्यार्थी जे जमलेले होते त्यांचे पालक सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्यांना परीक्षा देता आलेली नाहीये. संगणक सुरू न होणं तसंच क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 600 विद्यार्थ्यांना बोलावल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. म्हणजे या ठिकाणी क्षमता होती 300 विद्यार्थ्यांना एका वेळी परीक्षा देण्याची, मात्र इथं 600 विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं. फक्त 300 विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकत होते आणि या सगळ्या गोंधळामुळे इथं परिस्थिती हाताबाहेर गेली आणि या प्रकाराची आता राज्य सरकारनं गंभीर दखल घेत संबंधित केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही परीक्षा 28 किंवा 29 मार्च रोजी घेतली जाणार आहे. परीक्षार्थींना ईमेल किंवा SMS द्वारे माहिती दिली जाणार आहे, असं स्पष्टीकरण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आलंय.